गणपती बाप्पा मोरया पार्ट 1 मध्ये आपण मकर संक्रांतीचं महत्त्व समजून घेतलं। जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो प्लेलिस्ट मध्ये आहे, स्क्रीनवर दिसेल। पण सगळ्यात जास्त गोंधळ नेहमी इथेच होतो की मकर संक्रांती नेमकी कधी मानायची, 14 जानेवारी की 15 जानेवारी, आणि विधी कोणत्या वेळेला करायचे। आज आपण हे शांतपणे सोप्या शब्दात समजून घेऊ। सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, मकर संक्रांती ही तारीख नाही, तो एक अचूक क्षण आहे। सूर्य ज्या क्षणी मकर राशीत प्रवेश करतो तो क्षण म्हणजे खरी संक्रांती। आता 2026 बद्दल नेमकी स्थिती पाहूया। 14 जानेवारी 2026 बुधवार दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करतोय। हा क्षण म्हणजे मकर संक्रांतीचा वास्तविक क्षण। मग प्रश्न पडतो, मग काही पंचांगात 15 जानेवारी का लिहिलं जातंय? इथेच थोडं मतमतांतर दिसतं। कारण भारतीय परंपरेत पुण्यकाळ बहुतेक वेळा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मानला जातो। म्हणून जर संक्रांती रात्री उशिरा किंवा मध्यरात्रीनंतर झाली तर पुण्यकाळ पुढच्या दिवशी धरला जातो। पण 2026 मध्ये परिस्थिती वेगळी आहे। सूर्य दुपारीच मकर राशीत प्रवेश करत आहे, म्हणून अनेक पंचांग 14 जानेवारीलाच पुण्यकाळ मानतात आणि काही परंपरांमध्ये पुढचा दिवसही धरला जातो। इथे एक गोष्ट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। सूर्य कधीही अस्त होत नाही। आपल्याला जो सूर्यास्त दिसतो तो फक्त आपल्या दृष्टिकोनातून असतो। सूर्याचा प्रवास सतत सुरूच असतो। म्हणूनच कोणी 14 तारखेला विधी करत असेल, कोणी 15 तारखेला करत असेल, दोन्ही चुकीचं नाही। ज्याला ज्या परंपरेनुसार, ज्या समजुतीनुसार आणि ज्या पंचांगावर श्रद्धा आहे त्याने तसं करणं योग्यच आहे। महत्त्वाचं हे आहे की विधी समजून, श्रद्धेने आणि संयमाने केला आहे का। म्हणूनच स्नान, दान, तर्पण, पूजन हे सगळं संक्रांतीच्या आसपासच्या पुण्यकाळात केलं तर त्याचा अर्थ पूर्ण होतो। पण इथेच एक वेगळा प्रश्न उभा राहतो, ह्या मकर संक्रांतीला विशेष असं का म्हटलं जातंय आणि तब्बल 23 वर्षानंतर असा कोणता दुर्मिळ योग आला आहे? नेमका कोणता योग आहे तो, आणि तो साधा का नाही? याचा उलगडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। हे आपण पार्ट 3च्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। पुढचा व्हिडिओ स्क्रीनवर दिसेल। ही पूर्ण सिरीज प्लेलिस्ट मध्ये आहे, नक्की पहा। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया।